आणि काँग्रेसचे नेते सुनील केदार यांना विधानसभा निवडणूक त्यांना लढवता येण्याची शक्यता धुसर आहे। कारण नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळ्यामध्ये त्यांना 5 वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली। कायद्याप्रमाणे आमदारकी गमावणाऱ्या सुनील केदार यांना निवडणूक लढवण्यासाठी त्यांना मिळालेल्या शिक्षेला न्यायालयाकडून स्थगिती मिळणं आवश्यक होतं। परंतु दिलेल्या मुदतीत सुनील केदार यांनी नागपूरच्या सत्र न्यायालयामध्ये शिक्षेला स्थगिती देण्यासंदर्भात आवश्यक अर्ज केला नसल्याचं समोर आलंय। कोणत्याही कोर्टानं किमान 2 वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर आमदारकी खासदारकी तातडीनं रद्द होते आणि पुढची 6 वर्ष त्यांना निवडणूक लढवता येत नाही। त्यामुळे सुनील केदार यंदा विधानसभा निवडणूक लढवतील याची शक्यता कमी आहे। आणि या संदर्भात सरकारी वकील नितीन तेलगोटे यांनी एबीपी माझाला काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। वरती जी मर्यादा होती म्हणजे सुनील केदारांकडून कुठलाही अर्ज दाखल झाला नसल्यामुळे किंवा तशी कोर्टाला विनंती गेली नसल्यामुळे तर 30 सप्टेंबरपर्यंत तो निकाली निघू शकत नव्हता। त्यांच्या शिक्षेला स्थगिती मिळालेली नाही आहे। सुप्रीम कोर्टाने ती एंटरटेन केली नाही। त्यांनी सेशन्स कोर्टाला सांगितलं होतं 30 सप्टेंबरपर्यंत संपवा, पण आता त्यांनी कुठला अर्जच केला नसल्यामुळे त्यांच्या शिक्षेला स्थगिती नाही, त्यामुळे ते निवडणूक लढण्याचा पात्र आहेत। न्यायालयाच्या नियमाप्रमाणे अपील आपण म्हणजे जे प्रिफरन्शियल अपील पण सुप्रीम कोर्टाचे डायरेक्शन या केसमध्ये पर्टिक्युलरली रेग्युलर जे अपील असतात त्या वर्षानुवर्ष चालतात, काही वर्ष चालतात आणि ते मेरिटवर त्यांच्या डिसाईड होतात। पण याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाचे डायरेक्शन्स होते की 30 सप्टेंबरपर्यंत संपवा। तशी रिटही या कोर्टाला आलेली आहे, पण यांच्याकडून कुठलाही अर्ज दाखल केला नसल्यामुळे तर ती स्वतःहून कोर्ट ही अपील सुनावणीला घेणार नाही। त्यामुळे राजकीय दृष्टिकोनातून सुनील केदार यांचा निवडणूक पुढची लढणं थोडंसं अशक्यप्राय झालंय। कायद्यात जे प्रोव्हिजन आहे का म्हणजे निवडणुकीसंदर्भातले निवडणूक आयोगाचे निर्देश आहेत त्याच्याप्रमाणे 3 वर्षाच्या वर ज्याला शिक्षा झाली आणि शिक्षेला स्थगित नाही, त्यामुळे ऑटोमॅटिक म्हणजे कुठलाही व्यक्ती अपात्र होईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।